रोज सकाळी आपल्या काळजाचा तुकडा हसत खेळत शाळेत जातो. दुपारी तो परत येईल आणि आपण त्याला जवळ घेऊ, त्याला मिठी मारू या आशेने एक आई घरात वाट पाहत असते. पण हसत खेळत गेलेला मुलगा परतच आला नाही. विशाखापट्टणमच्या अवघ्या 6 वर्षाच्या प्रणय नावाच्या चिमुरड्यासोबत हेच घडलं. गुन्हेगार कोण होता? एखादा दरोडेखोर नाही, तर त्याची स्वतःची शिक्षिका. फक्त गृहपाठ म्हणजे होमवर्क केला नाही म्हणून त्याला वर्गात इतकं ओरडलं आणि मारलं की त्या 6 वर्षाच्या बाळाचा लहानगा जीव ती भीती सहनच करू शकला नाही. भीतीने त्याचा श्वास गुदमरला आणि त्याला हार्ट अटॅक आला. मला सांगा, एवढ्या लहान मुलांना अक्षरे गिरवायला शिकवायची असतात की त्यांच्या मनात शिक्षणाची भीती भरवायची असते? एखादा गृहपाठ राहिला तर मुलाला मायेने प्रेमाने समजवायचे सोडून त्याला मृत्यूच्या दारापर्यंत ओढणारी ही शिक्षण पद्धती कोणती आहे? आज त्या आईचे बाळ गेले आहे. तिचं हसतं खेळतं जग कायमचं शांत झालं आहे. पालकांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर तुमची मुलं शाळेत जाण्यापूर्वी रडत असेल, घाबरत असेल, तर त्यांना ओरडू नका किंवा त्यांना मारू नका. त्यांना प्रेमाने जवळ घ्या, त्यांच्याशी बोला. त्यांच्या मार्कांपेक्षा त्यांचा जीव लाख मोलाचा आहे. त्यांची मानसिक अवस्था समजून घ्या. त्या निष्पाप प्रणयला न्याय मिळवून देण्यासाठी आणि एका आईची वेदना जगासमोर आणण्यासाठी ही रील नक्की प्रत्येकापर्यंत पाठवा. जय भीम, जय संविधान, जय भारत.